गरुडाकडून या 5 गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात। नंबर 1, कधी बनायचं झालं तर गरुड बना, पण कधी पोपट बनू नका। पोपट बोलतो खूप, पण तो जास्त उंचीवर उडू नाही शकत। गरुड बोलतो कमी, पण सर्वात जास्त उंचीवर उडतो आणि बाकी पक्ष्यांचा राजा गरुड असतो। तो कधी चिमणी, कावळा यांच्यासोबत उडत नाही। याच्यावरून आपल्याला अशी शिकवण मिळते की संकुचित विचार करणाऱ्यांपासून कायम दूर राहणे कधीही चांगले, कारण हीच ती वेळ असते स्वतःला जाणून घेण्याची। नंबर 2, गरुडाची दूरदृष्टी खूप स्पष्ट आणि मजबूत असते। गरुड आपल्या शिकारीला 5 किलोमीटर वरूनच पाहू शकते आणि जेव्हा गरुडाला त्याचे लक्ष दिसते, मग त्यानंतर रस्त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी तो आपले लक्ष टिपल्याशिवाय राहत नाही। यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपलं लक्ष स्पष्ट ठेवा आणि त्यावर फोकस करून रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीला बाजूला सारून हे लक्ष टिपण्याचा प्रयत्न करा। आपल्या लक्ष्यापासून कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका। नंबर 3, गरुड कधीही मेलेले प्राणी खात नाही, तो दरवेळी जिवंत शिकार करतो। यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपला भूतकाळ मेलेला आहे, त्यामुळे मेलेल्या सडलेल्या विचारांवर जास्त लक्ष देत बसू नका। येणाऱ्या आनंदी सुखी जीवनावर फोकस करा। तुमच्या भूतकाळातील विचार, आठवणी ज्या तुम्हाला कष्ट देतात त्यांना तिथेच ठेवा जिथे त्यांची जागा आहे, आणि तुमच्या भूतकाळाची जागा आहे तुमच्या भूतकाळातच, म्हणून त्यांना आपल्या वर्तमान काळात येऊ देऊ नका। कारण एकदा का तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला, तुम्हाला वर्तमान काळात पण व्यवस्थित जगू देणार नाही। भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट वेळ आली असेल, त्या सगळ्या आठवणी मेलेल्या आहेत, त्यामुळे गरुडाप्रमाणे बना, जे मेलेल्या प्राण्यांना कधीही खात नाही। नंबर 4, जेव्हा वादळ वारा येतो तेव्हा गरुड खूप उत्साही असते। जेव्हा पाऊस येतो तेव्हा सगळे पक्षी झाडाखाली आसरा घेऊन लपून बसतात, पण गरुडासाठी हे सर्व मजेदार असतं। गरुड त्या येणाऱ्या वाऱ्याच्या साह्याने आणखी जास्त उंचीवर जातो आणि वर जातो, इतका उंच जातो की पडणाऱ्या पावसाच्या ढगांपासून पण वर उडायला लागतो। आणि यातून पण एक खूप मोठी शिकवण मिळते की संकटात, दुःखात आनंद शोधा। नेपोलियन हिलचं एक वाक्य आहे की येणारे प्रत्येक संकट ही आपल्यासाठी एक मोठी संधी असते। त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या संधीला ओळखा, आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधीला ओळखलं त्या दिवशी सगळी संकटे तुमच्या खाली असतील आणि तुम्ही त्या संकटाच्या वर असाल। नंबर 5, गरुड कायम आपल्या घरट्यातून मऊ गवताला काढून टाकते, कारण गरुडाच्या पिल्लांना त्यामध्ये आरामदायी वाटू नये। एकदा का गरुडाच्या पिल्लांना घरट्यामध्ये आरामदायी वाटू लागले की ते पिल्लू त्या घरट्यात राहायला पसंत करेल, आणि हे गरुडाला कधीही आवडणार नाही। त्याला पण माहिती आहे कम्फर्ट झोन मध्ये प्रगती होत नाही। बऱ्याच लोकांना हे समजतच नाही। तुम्ही जितके तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य येणाऱ्या काळात अनकम्फर्ट होऊन जाईल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आणखी एका नवीन विषयासह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।